नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्या शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। जसं की आपण पाहतात, संजय गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजची बातमी खूपच दिलासादायक ठरणार आहे। कारण सध्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार। तर याबद्दल आपण सविस्तर माहिती याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। रोजच्या गरजांसाठी हा हप्ता किती महत्त्वाचा असतो आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी खात्यामध्ये जमा होणार याकडे प्रत्येक लाभार्थी आतुरतेने डोळे लावून बसलेला आहे। आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न चालू आहे, तो पैसा नेमका कधी आपल्या खात्यावर जमा होणार। हा प्रश्न आज जवळजवळ प्रत्येक लाभार्थी स्वतःलाच विचारत आहे। या पार्श्वभूमीवर वरिष्ठ स्तरावरून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला मिळण्याची शक्यता आहे। आता बघा, ही अपडेट म्हणजे फक्त एका योजनेपुरती मर्यादित नाही, तर संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असो, विधवा पेन्शन योजना असो की दिव्यांग बांधवांसाठी पेन्शन योजना असो, अशा सर्व लाभार्थी योजनेसाठी जानेवारी महिन्याचा हप्ता कधी खात्यामध्ये येणार याबद्दल सरकारने एक महत्त्वाची माहिती दिली। रोजच्या खर्चांसाठी या रकमेवर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांसाठी ही बातमी फारच दिलासादायक ठरणार आहे। तर आता बघा, इथे एक गोष्ट अगदी शांतपणे स्पष्टपणे समजून घेणे गरजेचं आहे। ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वेळेत जमा झाला नाही, त्या सर्व लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा सरकारकडून मंजूर करून थेट त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेला आहे। म्हणजे ज्याची प्रक्रिया आधीच पूर्ण होती त्यांना मागील महिन्याचा लाभ मिळालेला आहे। आता पुढे बघा, 1 जानेवारीपासून सरकारने हा निधी टप्प्याटप्प्याने जमा करायला सुरुवात केली। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आधीच जमा झालेले आहे। काही जणांनी तर मेसेज किंवा बँक पासबुकमध्ये एंट्री पाहून रक्कम मिळण्याचे सुद्धा सांगितलेले आहे। पण मित्रांनो, काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजून सुद्धा हप्ता आलेला नाही। अशा वेळी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही, कारण वितरणाची प्रक्रिया हळूहळू सुरू आहे आणि उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे लवकरच येणार आहे। तर आता माहिती काय आहे ते बघा, काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम सोमवारपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे, तर काहींच्या खात्यामध्ये मंगळवारपर्यंत पैसा येऊ शकतो। म्हणजेच जानेवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये, म्हणजे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार 21 ते 12 तारखेपर्यंत जवळजवळ 100% लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी गोळा होऊ शकतो। त्यामुळे अजूनही हप्ता न मिळालेल्या लाभार्थ्यांना काळजी न करता थोडा वेळ थांबा, कारण लवकरच तुमच्याही खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते। आता बघा मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, घाबरण्याचे अजिबात कारण नाही। आता खरं सांगायचं तर नियमाप्रमाणे हा हप्ता महिन्याच्या पहिल्या तारखेलाच येतो अशी सवय आपल्या सगळ्यांनाच झालेली आहे। यावेळी थोडा उशीर झाला आहे। अनेक जण गोंधळात पडले, काही जण तर चिंतेतही आहेत। पण मित्रांनो, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। कारण आतापर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी जमा होता आणि याच मुद्द्यावरून आज सविस्तर माहिती समजून घेणे गरजेचं आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आता बघा मित्रांनो, आतापर्यंत काय होतं, महिन्याच्या पहिल्या तारखेला थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा व्हायचा। पण यावेळी प्रत्यक्षामध्ये जानेवारी महिना सुरू होऊन बरेच दिवस झाले तरी सुद्धा अनेकांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते। मात्र इथे कोणताही गोंधळ आणि तांत्रिक अडचण नाही, यामागे ठोस आणि स्पष्ट कारण असे आहे की आता ते कारण नेमकं काय आहे हे सुद्धा आपण समजून घेणे गरजेचं आहे। सध्या राज्यामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे। ज्या क्षणी निवडणुका जाहीर होतात त्या क्षणापासून आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहिता लागू झाली की सरकारकडून थेट लाभ देणाऱ्या योजना, आर्थिक मदत तसेच निधीचे वितरण यावरून निवडणूक आयोगांकडून काही मर्यादा घालण्यात येतात। यामुळेच यावेळी हप्ता वेळेत न मिळण्यामागे हे कारण अत्यंत महत्त्वाचे ठरते। आता बघा मित्रांनो, या सगळ्या कारणामुळे संजय गांधी निराधार योजने नोव्हेंबर, डिसेंबर आणि आत्ताच्या जानेवारी असे 3 महिन्याचे हप्ते वेळेत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकले नाही। त्यावेळी अनेकांच्या खात्यामध्ये अपेक्षित रक्कम न आल्यामुळे स्वाभाविकच गोंधळाचा आणि संभ्रमाचा वातावरण तयार झालेलं होतं। आपल्याला पैसे मिळणार का नाहीत असा प्रश्न अनेकांच्या मनात आला होता। पण आता याबद्दल संपूर्ण जानेवारी महिन्याची स्पष्ट माहिती समोर आली। सरकारकडून एक नवी आणि महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। यात नेमकं सांगितलेलं आहे की हप्ते कधी मिळणार।
कोणत्या पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात हप्ता जमा होणार आणि पुढच्या प्रक्रियेमध्ये कशी असणार, यावेळी पुढे आपण ही सगळी माहिती सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याविषयी सविस्तर आणि स्पष्ट माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. आता बघा, सध्या प्रक्रिया थोडी अडलेली वाटत असली तरी योग्य परवानगी मिळाल्यानंतरच पुढील हालचाली सुरू होतात. त्यामुळे जेव्हा हिरवा कंदील मिळेल तेव्हा पुढच्या टप्प्यातील कामे वेगाने सुरू होतील आणि त्याचा थेट फायदा लाभार्थ्यांना मिळेल. नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे ते आपण शांतपणे आणि स्पष्टपणे समजून घेऊ. डिसेंबर महिन्याचा हप्ता 1 जानेवारीपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे काही जणांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरच पोहोचली तर काहींच्या खात्यामध्ये अजूनही जानेवारी महिन्याचा हप्ता येणे बाकी आहे. आता अनेकांचा प्रश्न पडतो की एवढा उशीर का होतोय. यामागचे कारण अगदी सोपे आहे. एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवणे शक्य नसते, कारण निधी वितरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असते. म्हणूनच ही रक्कम 3 ते 4 टप्प्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. त्यामुळे ज्यांना अजून पैसा मिळालेला नाही त्यांनी काळजी न करता थोडी वाट पाहणे गरजेचे आहे. तर आता बघा मित्रांनो, 11 ते 12 तारखेपर्यंत जवळजवळ 100% लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्याची शक्यता सांगितली जाते. त्यामुळे उगाच टेन्शन घेऊ नका, चिंता करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, आचारसंहितेमध्ये 2 ते 4 दिवसाची तात्पुरती सवलत मिळाली तरी जानेवारी महिन्याचा हप्ता लगेचच खात्यामध्ये येईल का, तर अशी शक्यता नक्कीच चर्चेत आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ही शक्यता फारशी महत्त्वाची वाटत नाही, कारण निवडणुकीची प्रक्रिया 15 तारखेपर्यंत चालू राहणार आणि 16 तारखेला मतमोजणी होणार. त्यामुळे यानंतर पुढील निर्णय वेगाने होतील असे चित्र दिसत आहे. त्यामुळे मित्रांनो, सध्याचे चित्र पाहता साधारणपणे 17 तारखेनंतरच आचारसंहिता पूर्णपणे हटवली जाण्याची शक्यता जास्त दिसते. एकदाच आचारसंहिता संपली की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरू होणार आहे. ते देण्याची प्रक्रिया हळूहळू पुन्हा सुरू केली जाईल. म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम टप्प्याटप्प्याने क्रेडिट होऊ लागेल अशी माहिती समोर येते. मकर संक्रांती 14 तारखेला आहे, आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे. आणि या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशी माहिती समोर येत आहे की संक्रांतीच्या आधीच म्हणजे साधारणपणे 12 किंवा 13 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे सध्या ही बातमी अनेकांच्या आशा वाढवणारी ठरत आहे. आता प्रश्न असा आहे की माहिती खरंच कितपत खरी आहे, फक्त चर्चेपूर्वी मर्यादित आहे की नाही हे समजून घेणे इम्पॉर्टंट आहे. आनंदाची बातमी लवकरच निश्चित होऊ शकते, पण अधिकृत माहिती येणे गरजेचं आहे. आपण शांतपणे वाट पाहणं योग्य ठरेल. आता बघा मित्रांनो, ही सगळी परिस्थिती ठराविक तारखेनंतरच पूर्णपणे स्पष्ट होईल हे तितकंच खरं आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, यामध्येही काही भागांमध्ये 31 तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आपण पाहिली. यावरून असं वाटतं की आचारसंहितेत काही प्रमाणात शिथिलता आणि त्यात तात्पुरती मोकळी दिली गेली असल्याची शक्यता नकारता येत नाही. आता बघा, 14 तारखेला अशी तात्पुरती सवलत मिळाली तर जानेवारी महिन्याचा हप्ता आधीच थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. आता मित्रांनो, ही जी माहिती समोर येते ती प्रामुख्याने वरिष्ठ नागरिकांकडून आणि काही उच्च अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार असू शकते. मात्र अजूनही संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल सरकारकडून कोणत्याही अधिकृत GR आलेला नाही. साधारणपणे जेव्हा सरकार निधी वाटप करण्याचा निर्णय घेते तेव्हा त्यासाठी अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR काढला जातो आणि तो GR येईपर्यंत प्रत्यक्षामध्ये अंतिम माहिती निश्चितपणे समजू शकत नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून सध्या ज्या काही अपडेट आलेल्या आहेत त्याच्या अंदाजावर आणि उपलब्ध माहितीवर हप्ता कधी येणार हे आपण निश्चितपणे गृहीत धरू शकतो. तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर ठेवा. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.